तपस्या ना स्वर्गाची मोक्षाची, ही तपस्या ना लोभाची लाभाची, ही तपस्या नाही पुढल्या जन्माची, ही तपस्या नाही कुठल्या स्वार्थाची, ही तपस्या तरीही केवळ भाग्याची, ही तपस्या तशी श्रमांची कष्टांची, ही तपस्या एकल कोंड्या वाटेची, ही तपस्या नवस्वप्नाच्या रचनेची, ही तपस्या सुप्त मनाच्या हाकेची, ही तपस्या तुमची माझी सर्वांची, ही तपस्या माणुसकीच्या धर्माची, ही तपस्या माणुसकीच्या धर्माची. नमस्कार. एक तपश्चर्या अविरतपणे कार्य करणाऱ्या अनेक तपस्वींची, अर्थहीन जगणाऱ्या समाज घटकांना त्यांच्या अर्थपूर्ण अस्तित्वाची ओळख मिळवून देणाऱ्या ध्येयासक्तांची. हे ध्येयासक्त ज्या संस्थेच्या माध्यमातून हे कार्य करतात त्या संस्था म्हणजे या तपस्व्यांची तपोभूमी. त्या भूमीला वंदन करण्यासाठी हा प्रपंच कोणत्याही मदतीशिवाय व अन्य अर्थसहाय्याशिवाय कार्यरत असणाऱ्या या संस्था. डॉक्टर अब्दुल कलामांनी प्रगत भारत ही संकल्पना मांडली, पण त्या संकल्पनेच्या उगमाआधीच ती सिद्धीस नेण्यासाठी कार्यरत असणाऱ्या या संस्था. अरुषा क्रिएशन्स तुम्हाला त्यांची दृष्टभेट घडवू इच्छिते. सेलेब्रल पाल्सी या व्याधीने ग्रासलेल्यांसाठी काम करणाऱ्या, स्त्रियांमधील नेमक्या गुणप्रवृत्ती ओळखून त्यांना स्वावलंबी बनवणाऱ्या या अशा काही संस्था. तर काही रेल्वे प्लॅटफॉर्मवरील भटक्या पडून आलेल्या मुलांना सन्मार्गावर नेण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या, तर काही रक्तपेढ्या चालवणाऱ्या, तर काही वनवासी भटक्या विमुक्त समाजासाठी काम करणाऱ्या. अनेक संस्था महाराष्ट्रामध्ये विविध मार्गांनी समाजाच्या उन्नतीचं काम करतायत. अशा संस्थांना प्रकाशित करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न म्हणजे अरुषा क्रिएशन्सनं आयोजित केलेली ही 26 भागांची मालिका तपस्या. खरं तरी मालिका नाही, ही मालिका नाही, हा 26 पानांचा एक ग्रंथ आहे. एक एक पान उलटलं जाईल ते मनातून हातात उतरणाऱ्या जाणीव स्पर्शानं. ही जाणीव आपल्या संवेदना सजग करेल. त्या सजगतेतून ह्या संस्थांच्या प्रगत भारतासाठीच्या या प्रवासामध्ये आपण सहप्रवासी व्हावं, किंवा त्या प्रवाशांना शिदोरी देण्यासाठी प्रवृत्त व्हावं, किंवा त्यातून प्रेरणामय होऊन नव्या प्रवासाचा संकल्प करावा, ह्यासाठीच हा 26 पानी लाख मोलाचा ग्रंथ आपल्या हाती सुपूर्द करतो. तपस्व्यांच्या ह्या तपोभूमी पुढे आम्ही नतमस्तक आहोत. हम आसमान के हैं तारे, लगते हैं सबको प्यारे. हम आसमान के हैं तारे, लगते हैं सबको प्यारे. मुलं, उद्याचं भवितव्य. मुलं, मानवी जीवनाचं अस्तित्व. मुलं, उद्याचा आशावाद आणि निसर्गाची अप्रदूषित अभिव्यक्ती. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी फडकावा झेंडा. असं पराक्रमी आणि कर्तृत्ववान अपत्य हे प्रत्येक माता पित्याचं स्वप्न असतं. आताची वयाच्या 5व्या वर्षापासून कम्प्युटर हाताळणारी पिढी पाहता हे पटायला लागतं. पण काही जणांच्या बाबतीत विघ्न संतोषी नियती आपला क्रूर खेळ खेळतेच. अशांपैकीच एक श्री व सौ पाटील. ह्यांचा मुलगा बहुविकलांग अवस्थेत जन्माला आला. पण त्याच्या बहुविकलांगतेच्या दुःखाला कवटाळून रडत न बसता पाटील दाम्पत्यांनी विचार केला आणि एक गोष्ट लक्षात आली. आपला मुलगा आजारी किंवा रोगी नाही, तो अपंग आहे. इतर प्रकारच्या अपंगत्वाप्रमाणे यावरही मात केली जाऊ शकते.
आपला मुलगा काही प्रमाणात का होईना स्वावलंबी होऊ शकतो. आणि या विचारातून सुरू झाला पाटील दाम्पत्याचा शोध आणि अभ्यास. आणि उत्तर मिळालं, सेरेब्रल पाल्सी. आपल्या मुलांच्या गरजांचा अभ्यास करताना दुसऱ्याच्या दुःखात स्वतःचं दुःख विसरण्याचे संस्कार झालेल्या श्री पाटील यांच्या मनात वेगळाच विचार सुरू झाला. आपला मुलगा आजारी नाही, तो अपंग आहे, असा विचार अशा मुलांचे आईवडील करत असतील? ह्या मुलांच्या वाट्याला येणारी उपेक्षा दूर करता येईल? असं काय करता येईल ज्यामुळे ही मुलं त्यांच्या हक्काच्या प्रेमाला पारखी होणार नाहीत? आणि मग ह्याच वेदनेतून जन्माला आली संवेदना. ह्या मुलांची अशी शाळा जिथे त्यांना घरच्यासारखं प्रेम मिळेल, जाणीवांना दिशा मिळेल आणि व्यक्त होण्यासाठी वाट सापडेल. जनकल्याण समितीच्या कामाच्या निमित्तानंच मी ग्रामीण भागात प्रवास करत होतो. आणि या ग्रामीण भागामध्ये जे CPची मुलं आहेत, जे सेरेब्रल पाल्सीचे किंवा बहुविकलांग मुलं आहेत, अशा मुलांच्या कुटुंबियाच्या घरी पाहिल्यानंतर त्यांची जी अवस्था पाहिल्यानंतर मला असं वाटलं की ही समस्या केवळ आपल्या कुटुंबियापुरतीच नाही आहे. आपण अशा मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे असं मला जाणवलं. म्हणून जनकल्याण समितीकडे इच्छा व्यक्त केली आणि लातूरच्या विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान आणि जनकल्याण निवासी विद्यालय या दोन्ही चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प सुरू आहे. मनात आलेला विचार मनातच न ठेवता पाटील पती-पत्नी संवेदनाच्या माध्यमातून कामाला लागले आणि सुरुवातीलाच संवेदना केंद्रात 3 मुलं भरती झाली. आणि ह्या संवेदनेच्या सरोवरात आज मितीला 25 मुलं आहेत. सेरेब्रल पाल्सी म्हणजे मेंदूचा पक्षाघात झालेली जी मुलं आहेत. महाराष्ट्र शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या अनेक शाळा आहेत, निवासी आहेत, अनिवासी आहेत. पण CPच्या अर्थात सेरेब्रल पाल्सीच्या मुलांसाठीचं प्रशिक्षण केंद्र हे फार नगण्य संख्या आहे त्यांची. म्हणून आम्ही असा विचार केला की या मुलांसाठी आपण एक पुनर्वसन केंद्र किंवा डे केअर सेंटर असा विचार करता करता गेल्या 3 वर्षापासूनचा असा अनुभव आहे की एक कुटुंब आधारित पुनर्वसन केंद्र म्हणून संवेदना केंद्राकडे आज पाहिलं जातं. बऱ्याचदा अव्यक्त संवादातूनच ज्ञानदान करणारे हे केंद्र त्याहीपेक्षा पलीकडची गोष्ट आहे. कारण ह्या सगळ्या अभ्यासापेक्षाही इथं महत्वाचं आहे स्वतःच्या पायांवर उभं राहणं आणि जास्तीत जास्त काम करण्याची क्षमता वाढवणं. ह्यासाठी आवश्यक असतं मुलांचा आत्मविश्वास वाढवणं आणि त्यासाठी प्रेमाची पायाभरणी करणं आणि आपुलकीचा आधार. मी स्पास्टिक सोसायटी ऑफ इंडिया मुंबई इथून विशेष प्रशिक्षण घेतलेली सेरेब्रल पाल्सीसाठी खास स्वतंत्र कोर्स असलेला असा कोर्स करून लातूरच्या संवेदना शाळेमध्ये शिकवत असलेली मी पहिली शिक्षिका. पहिल्यांदा मुलं आल्यानंतर वाटत होतं की कसं आपल्याशी त्यांचा संवाद साधू शकेल की नाही. पण एक त्यांच्याशी काम करता करता असं लक्षात आलं की जितकं आपण प्रेमाने आणि न रागवता न चिडता संयमाने जर आपण त्यांना शिकवायला लागलो तर ते अतिशय आपल्याला चांगल्या प्रकारे साथ देतात आणि त्यांच्यामध्ये ती मुलं प्रगती करू शकतात. शिक्षक आणि विद्यार्थी इथं उत्साहानं आपला संपूर्ण दिवस कारणी लावतात आणि त्यांचा उत्साह वाढवते पाटील दाम्पत्याची पाठीवरची थाप. संवेदनाचा दिनक्रम सुरू होतो प्रवासातून. शाळेत मुलं येतात ती स्कूल व्हॅनमधून. इतर शाळांप्रमाणेच याही शाळेची सुरुवात प्रार्थनेने होते. अर्थात संकटाशी सामना करण्यासाठी आत्मशक्तीची गरज असतेच. प्रार्थनेनंतर
सूर्यनमस्कारासारखा सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार शिकवला जातो. ह्या मुलांच्या दिनक्रमातील अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे फिजिओथेरपी. प्रत्येक मुलाच्या बाबतीत ही उपचाराची पद्धत बदलावी लागते. त्या मुलाची गरज ओळखून त्याला मसाज आणि त्याच प्रकारचे वेगवेगळे व्यायाम दिले जातात. ह्यातून त्यांना स्वतःच्या शरीराचा तोल सांभाळायला आणि उभं राहायला शिकवलं जातं. ही मुलं मग हळूहळू वॉकर घेऊन किंवा कुणाच्या तरी आधाराने चालायला सक्षम होतात. हालचाली किंवा चालणं जसं महत्वाचं तसंच शब्दातून व्यक्त होणंही. ही मुलं केवळ शरीराने अपंग आहेत, परंतु शरीराची साथ सोडलेला मेंदू इतर सामान्य मुलांइतकाच नव्हे, कधीकधी तर त्यांच्याहूनही अधिक हुशार आणि तल्लख. त्यामुळे ह्या मुलांचे विचार आणि भावनाही इतर मुलांइतक्याच कोमल, सजग आणि हळव्या असतात. पण कित्येकदा त्या राहतात अव्यक्तच, कारण उधाणणाऱ्या भावनांना शब्द हातच देत नाहीत. व्यक्त करण्याचा त्यांचा प्रयत्न बरेचदा फोल ठरतो. जवळची माणसंही हे समजून घेताना हतबल होतात आणि या कोवळ्या जीवांच्या वाट्याला येतो तो केवळ एकाकीपणा. हा शब्देविण संवादू बोलका व्हावा ह्यासाठी केंद्रात स्पीच थेरपीचा आधार घेतला जातो. पण हा उपचार केला जातो मनोरंजक खेळांच्या माध्यमातून आणि त्यातून होणारे फायदे केवळ असाधारणच. ह्या छोट्या छोट्या आणि साध्या खेळांमधून ही मुलं थोडं बोलायला आणि अक्षर ओळखायला लागतात. वरकरणी दिसायला सोप्या आणि सहज वाटणाऱ्या ह्या गोष्टी प्रत्यक्षात करून घेणं मात्र अत्यंत कठीण असतं. बोलण्यासाठी आणि खाण्यासाठी चटावलेली जीभ ह्यांच्या बाबतीत जरा जास्तच अडेलतट्टूपणा करते. जिभेला एखादी इजा झाली किंवा ती पोळली की आपल्याला तिच्या महत्वाची जाणीव क्षणाक्षणाला होते. पण इथे तर जीभच जड, त्यामुळं तिला वळणावर आणून तिच्याकडून अक्षर वदवून घेणं हे किती कष्टदायी असेल ह्याची कल्पना करणं अवघड. ह्या जिभेच्या व्यायामांनी ती वळणावर आणण्यापासून स्पीच थेरपीची सुरुवात होते. मग हळूहळू एक एक अक्षर बोलायला सुरुवात होते. पुढे एक एक वस्तू आणि त्या वस्तूंच्या आधाराने रंगांची ओळख देखील व्हायला सुरुवात होते. त्याचबरोबर ह्या थेरपीमध्ये हात आणि बोटं ह्यांची जाणीव निर्माण व्हावी यासाठी खेळ घेतले जातात. या खेळांबरोबरच ही मुलं संगणकही वापरायला शिकतात आणि आपल्या या अद्भुत मित्राच्या मदतीने ABCD आणि अंकांची ओळख सुद्धा करून घेतात. एकूणच उभं राहणं, चालणं, बोलणं ह्या निसर्गतः नकळत घडणाऱ्या गोष्टी खूप काळच्या अथक चिकाटीने केलेल्या परिश्रमानंतर काही प्रमाणातच ह्या मुलांच्या वाट्याला येतात. एवढी धडपड, कष्ट, परिश्रम झाले की श्रमपरिहार हवाच आणि मग सुरू होतो एक आनंद सोहळा, डबा खाण्याचा आणि भरवण्याचा. पोटच्या मुलांप्रमाणे अत्यंत आत्मीयतेनं शिक्षक यांना भरवतात. प्रेमाने ओथंबलेले हे घास नक्कीच गोड लागत असतील. पोटोबा झाला की थोडी विश्रांती हवीच, पण यांची विश्रांतीची तऱ्हा थोडी निराळीच. आता हे खेळणार, पण हे खेळ ह्यांच्या थेरपीच्या खेळापेक्षा वेगळे आहेत, कारण या खेळांचा या मुलांना अभ्यास वाटत नाही. पण तरीसुद्धा खेळाच्या ओघात होणारी हालचाल हे सुद्धा नकळत मिळणारं प्रशिक्षण असतं.
मातीत खेळणं, चिखल अंगाला माखून घेणं, ह्याचा मोह प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णालाही सुटला नाही, तिथे ही मुलं त्याला अपवाद कशी ठरतील? हे त्यांच्या अत्यंत आवडीचं काम त्यांना बागकाम करताना करता येतं. वर्गात शिकण्याच्या सर्व गोष्टी झाल्या की केंद्राच्या आवारात बागकाम करताना या मुलांचा आनंद बघण्यासारखा असतो. सगळे एकजुटीनं एकमेकांच्या मदतीनं आवार झाडण्यापासून ते झाडं लावण्यापर्यंत सगळी कामं अगदी उत्साहानं करत असतात. प्रत्येकाला आपलं आयुष्य आपापल्या आवडीनुसार जगायला आवडतं. कुणी फक्त स्वतःसाठीच जगतात, तर कुणाला ह्या विश्वाच्या संसाराचा गाडा हाकायला हातभार लावणं जास्त पटतं. असेच आहे तिथले शिक्षक. आधी हे केंद्र पाटील पतिपत्नी एकटेच चालवत असत, पण आता इथे 8 ते 10 शिक्षक कार्यरत आहेत. यातल्या काहींना स्वतःचं भाग्यवान मूल आहे, पण केंद्रातल्या मुलांसाठी ते निस्पृहपणे दिवसातले 7 ते 8 तास देतात, संपूर्णपणे त्यांचे होऊन, स्वतःला विसरून जाऊन. थोडक्यात सांगायचं झालं तर ह्या मुलांमुळे माझ्यातही बरीच प्रगती दिसून आली. आणि सुरुवातीला असं वाटत होतं की आता ह्या मुलांना शिकवणार काय, कारण हे समजू शकतील का, माझी भाषा यांना समजेल का. तर उलट असं झालं की मलाच यांच्याकडून खूप शिकायला मिळालं आणि आम्हा दोघांनाही खूप आनंद होतोय. तर आता ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी मलाच करमत नाही, म्हणजे या मुलामध्ये इतका रमून गेलो मी. संवेदना केंद्रात मुलांना आपलं कोणीतरी भेटतं, पण केवळ दिवसातले 7 ते 8 तास. इतर वेळ ही मुलं आपापल्या घरी असतात, तेव्हा या गोष्टी त्यांना त्यांच्या घरात मिळणं ही पालकांची जबाबदारी आहे. पण पालकांची स्थिती कधी संभ्रम तर कधी अज्ञान. अशा पालकांचं समुपदेशन आवश्यक असतं आणि त्यासाठी त्यांची एकत्रितपणे सभा घेतली जाते. अपूर्वाला घरी सांभाळतो, म्हणजे तिचं खाणं पिणं, तिची फिजिओथेरपी, तिचे प्रत्येक गोष्ट तिला जी लागते ती तिच्या वेळच्या वेळेला करणे. तिला फिजिओथेरपी जर नाही केली तर तिचे हातपाय कडक होतात, त्याच्यासाठी आम्हाला तिची फिजिओथेरपी कंटिन्युअसली घ्यावंच लागते. आता आपला तर मुलगा असा आहे, दवाखाने आपले पुन्हा हे साधू संत महंत सगळं चालूच होतं. आता इथं आल्यापासून थोडं ते फिजिओथेरपिस्ट म्हणा, स्पीच थेरपिस्ट म्हणा, हे सगळं इथं चालू झालं. अशा प्रकारच्या मुलांची शाळा आहे हे कौतुकास्पदच होतं आमच्यासाठी आणि थोडंसं धीर देणारंही होतं. शाळा ही तर आमच्यासाठी का नाही, आता ते काय म्हणणार आपण, देव होऊनच आलं म्हणायचं आपणाला. संवेदनाचं स्थान असं शब्दात नाही सांगता येणार, त्याचं स्थान खूप मोठं आहे आमच्या आयुष्यामध्ये. कारण आमची मुलगी जेव्हापासून या शाळेमध्ये यायला लागली तेव्हापासून तिच्यामध्ये बरीच प्रगती झालेली आहे. अशा प्रकारची ज्यांची मुलं आहेत त्यांनी आपल्या पाल्याकडे व्यवस्थित लक्ष द्यावं. त्यांना काही समजत नाही असं समजून त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये. त्यांना जी आपण नॉर्मल मुलांना ट्रीटमेंट देतो तीच त्यांना पण द्या, त्यांना वेगळी अशी काही नको. खूप लाडही करू नका किंवा खूप द्वेषही त्यांचा करू नका. विकलांग, तिरस्कार, उपेक्षा ही भावना समाजाने सोडावी आणि यांच्यासाठी आपण काही करता येऊ शकतं, सोबत घेऊन जाता येऊ शकतं, ही भावना समाजामध्ये वृद्धिंगत व्हावी हीच अपेक्षा. अशा ह्या बोटं वळू न शकणाऱ्या मुठीत हे बाहेर पसरलेलं अथांग आकाश कवटाळण्याची शक्ती निर्माण होतीये. बाहेरच्या सुसाट वेगापेक्षा वेग थोडा कमी पडतोय, पण स्वावलंबनाच्या जोरावर तो स्वतःची भरारी नक्की घेणार आहे, स्वतःचा आकाश नक्की शोधणार आहे. आपल्याकडून त्यांना दया, सहानुभूती अजिबात नकोय. हवी आहे फक्त समवेदना, संवेदना. नया ये दिन नया सवेरा लाया है रोशनी गया अंधेरा. सेरेब्रल
सेरेब्रल पाल्सी सारख्या असाध्य रोगाशी चिवटपणे आणि तेवढ्याच संवेदनशीलपणे झुंज देणारी ही लातूरची संवेदना संस्था तुम्ही पाहिलीत. आजूबाजूच्या वाढत चाललेल्या अंधारामध्ये प्रकाशाचा किरण ठरणाऱ्या या अशा अनेक पणत्या झुंजतायत. हा प्रकाश वाढवण्यासाठी त्यांचं बळही वाढायला हवं. या पणत्यांना प्रकाशात सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न आम्ही करतोय तपस्या या मालिकेतून. तुम्ही ह्या संस्थेच्या कार्यामध्ये सहभागी होऊ शकता.